येथे छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव आणि पालखी सोहळा संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी झाला असला तरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते। कारण देवांचा जन्मदिन म्हणजे जयंती तिथीनुसारच साजरी केली जाते आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्तांसाठी देवच आहेत। म्हणूनच 19 फेब्रुवारीला तारखेनुसार तर 28 मार्चला तिथीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जात आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि जगभरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्ष उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते। पनवेल तालुक्यातील केळवणे गावातही जाणता राजा कला सांस्कृतिक व सामाजिक ग्रुपतर्फे गुरुवार 28 मार्चला शिवजयंती महोत्सव आणि शिवछत्रपती पालखी सोहळा मोठ्या हर्ष जल्लोषात आणि थाटामाटाने साजरा करण्यात आला। सकाळी 9 वाजता महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे अभिषेक व पूजन झाले। त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषणे व गीते तसेच नाटिका सादर केल्या। संध्याकाळी 4 नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी व पूजन करण्यात आले। तसेच भगव्या झेंड्याचे अनावरण केले। संध्याकाळी 5 नंतर संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी व वैद्यक क्षेत्रातील मान्यवरांनी पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली। महामुंबईसह अजय शिवकर, केळवणे, पनवेल। आधी नमन आई भवानीला आणि जिजाऊ मातेला, जिने जन्म दिला त्या थोर पराक्रमी राजाला, ज्याने वाचविले हिंदू धर्माला, ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा, सह्याद्री असो वा हिमालय, छाती ठोक सांगतो मी अरुण शिवकर, छत्रपती शिवरायांचा मावळा। आज या संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त समस्त शिवभक्तांना विनम्र अभिवादन। राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न झाला। गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला, एकच तो राजा शिवबा झाला। तो अतिशय बिकट काळ होता। मुघलांनी हिंदुस्थानाला गुलाम बनवला होता। आया बहिणीची अब्रूच नाही तर घोर गरीब सुरक्षित नव्हता। ज्या ज्यावेळी धर्मावर संकटे आली त्या त्यावेळी तसा भगवंताने अवतार घेतला। तसाच शहाजीराजे यांची धर्मपत्नी राणी जिजाबाई यांच्या पोटी एका वाघाने जन्म घेतला। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टीका चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती। तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती। पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवाजीच्याच मनात होती। स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती। त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू, ज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले। त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, कोंडाजी फर्दज अशा अनेक मावळ्यांनी आपल्या शिवरायांची साथ दिली। शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने व मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू म्हणजे अब्दुल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले म्हणजे हरून टाकले आणि जिजाबाईंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले। शिवरायांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली। आणि म्हणूनच म्हणतात हवे जग घ्यायचे असेल तर पक्षासारखं बळ हवं, तरी जग घ्यायचे असेल तर आकाश एवढं धाडस हवं, पाण्यात घ्यायचे असेल तर माणसाची कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवांतच कार्य करावं। आज ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे अशा महान राजाला नतमस्तक होऊन मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी।